आरबीआय पुन्हा रेट करण्याच्या तयारीमध्ये आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी असं सांगितलंय की अलीकडेच नॉर्मली आर्थिक आकडे पाहता व्याजदर कमी करण्यासाठी अजूनही थोडा स्कोप दिसतोय आम्हाला. आरबीआयने ऑगस्टमध्ये जे काही दर स्थिर ठेवले होते आणि या वर्षीच्या पहिल्या 6 महिन्यात एकूण 100 बेसिस पॉईंटची कपात ऑलरेडी झाली आहे, ज्याच्यामध्ये रिव्हर्सच्या सर्वेक्षणानुसार आरबीआय आपला की इंटरेस्ट रेट 25 बेसिस पॉईंटने कमी करून 5.25 वर आणले जाईल असं त्याच्यामध्ये शक्यता वर्तवली जाते. हे निर्णय नॉर्मली 3 ते 5 डिसेंबरची जी आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी असते त्याच्यामध्ये घेतले जातील असं त्यांनी सांगितलं. कारण आता भारतामध्ये ना अन्नधान्याच्या किमती झपाट्याने नॉर्मली कमी झाल्यात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि कंझ्युमर गुड्सवर पण कपात झाली आहे. यामुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये महागाई फक्त 0.25% नोंदवली गेली आहे, जी इतिहासातील आजपर्यंत सगळ्यात कमी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आरबीआयला कमी महागाईचा फायदा घेऊन अर्थव्यवस्थेला मदत करण्याची एक संधी मिळेल, जेणेकरून इकॉनॉमी आणि इनडायरेक्टली जीडीपी बूस्ट होऊ शकतो असं म्हटलं जात आहे. आरबीआय डिसेंबरमध्ये अर्थात फायनान्शियल इयर 25-26 साठी महागाईचा अंदाज 2.6 पेक्षाही खाली आणू शकते. त्यामुळे 25 बीपीएस रेट कटचा आधार आणखी मजबूत होतो. तर यावर तुम्हाला काय वाटतं की सामान्य नागरिकांसाठी हे किती फायदेशीर राहील आणि ट्रेडरने मला एक सांगायचं जेव्हा हे पॉईंट कमी येतील याचा मार्केटवर इम्पॅक्ट काय राहू शकतो, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, प्लीज कमेंट करा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.